नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे नवी दिल्लीतून. नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा नव्हे तर 120 ते 150 लोकांचा मृत्यू झालाय, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केलाय. लोक दरवाजे तोडून लोक जातायत, सरकार काय करतंय, मोदीजी काय करतायत, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा 30 आहे. माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेली आहेत. हा माझा आकडा आहे. सरकार आकडा लपवत आहे. आता एसटी महामंडळात कोल्ड वॉर सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण हे कोल्ड वॉर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठींमध्ये सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या 1 दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे ते गुजरात एसटी महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी असतील. मात्र परिवहन मंत्र्यांच्या गुजरात दौऱ्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठींनी पाठ फिरवली आहे. तर यासह देशभरातील तसंच राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 50 मधून. दिल्ली रेल्वे स्थानकावर काल रात्री चेंगराचेंगरी झाली आहे. यात 18 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत अनेक जण जखमी झालेत. प्रयागराजला जाणाऱ्या 2 रेल्वे उशिराने आल्या. रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर आलंय. रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची 1500हून अधिक तिकीटं विकली. यामुळे शेकडो लोक प्लॅटफॉर्मवर जमू लागले. काही एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत होत्या, त्यामुळे त्याचे प्रवासीही प्लॅटफॉर्मवर वाट पाहत होते. यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्याप्रती मनापासून सहानुभूती आहे, असं मोदींनी ट्विट केलंय. दिल्लीतील चेंगराचेंगरीवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधलाय. या घटनेने रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती, असं राहुल गांधी म्हणाले. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही दुःख व्यक्त केलंय. सोबतच सरकारवर त्यांनी आरोप सुद्धा केलाय. मृत्यू प्रकरणात सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे, असं त्यांनी म्हटलंय. राज्यात तापमानातील तफावत वाढली आहे, त्यामुळे उन्हाचा चटका जाणवतोय. राज्यात कमाल तापमान 35 पार असल्यानं उन्हाच्या झळा बसतायत. पहाटे गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र उकाड्याने घाम निघतोय. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता पडताळणी नंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र किती महिला आहेत याचा सध्या शोध घेतला जातोय. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळतील. यासाठी मार्च महिना उजाडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या अशी मागणी
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केली आहे। अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। तर महाराष्ट्रात एकच कुस्ती संघटना असली पाहिजे या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असल्याचंही चंद्रहार पाटलांनी म्हटलंय। अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय। पहिल्याच दिवशी छावा चित्रपटाने 31 कोटींची कमाई केली आहे। मोठ्या संख्येने या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतोय। छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवण्यात आलाय। सोन्याचे दर पुन्हा वाढलेत। आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्याने सोन्याच्या दरात उलथापालथ झाली आहे। मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78,170 रुपयांवर पोहोचली आहे। तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 79,910 इतके झाले आहेत। छावा चित्रपट टॅक्स फ्री करा अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाने केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना पत्र लिहिलंय। चित्रपटाचे तिकीट 500 ते 600 रुपये असून तो प्रत्येकाला परवडणार नाही, त्यामुळे तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी केली आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री कालभैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या निमित्ताने भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूकही काढण्यात आली। त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला। यावेळी गुलालाची उधळण करत सांगभलचा गजरही करण्यात आला। मावळ तालुक्यात बंजारा समाज भवन बांधण्यासाठी 51 लाख रुपयांचा निधी देऊ असं आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलंय। संत गुरु सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यवतमाळ जिल्ह्यात बंजारा तांड्यावर संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली आहे। त्यात समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। तसंच तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करत नृत्य सादर केले। महाकुंभमेळ्यातील सेक्टर 18 आणि 19 मध्ये भीषण आग लागली आहे। यामध्ये अनेक टेंट जळून खाक झालेत। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्याचं काम सुरू झालं। सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। आगीचं नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलं नाहीये। भाजपचे मंत्री नितेश राणेंनी देखील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला भेट दिली आहे। त्यांनी गंगा स्नान केलंय। यावेळी त्यांच्या आई नीलम राणे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या। विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी महाकुंभमेळ्याला भेट दिली। यावेळी त्यांनी त्रिवेणी संगमावर अमृत स्नानही केले। संगम स्नान हा माझ्यासाठी आध्यात्मिक आणि भावनिक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया नीलम गोऱ्हेंनी दिली आहे। महिलांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढलंय। मात्र तुम्हाला माहिती आहे का कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला दारू पितात? नुकताच एक सर्वे समोर आलाय। पाहूयात सर्वे नेमका काय सांगतोय, त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। हुई महंगी बहुत ही शराब के थोड़ी थोड़ी पिया करो। थोडी थोडी कशाला, आता डायरेक्ट बाटलीच तोंडाला। आता खच्या ग्रुपच्या मेंबरची संख्या वाढली आणि त्यात भर पडली मोठ्या प्रमाणावर महिलांची। झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम। मंडळी, नुकताच एक सर्वे झालाय। सर्वे
ती बी केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब मंत्रालयाने केलाय. सर्वे बी साधा सुद्धा नाही बरं का. तर कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला दारू पित्यात यावर होता बघा सर्वे. आणि ती सर्वे आलाय आता समोर. बघूया, एक नजर टाकूया सर्वेवर. पहिला नंबर आहे आसामचा. इथं 26.3% महिलांचं दारूवर प्रेम. दुसऱ्या नंबरवर मेघालय. इथं 8.7% महिला दारू पितात. आणि तिसऱ्या नंबरवर आहे अरुणाचल प्रदेश. इथं 3.3% महिलांना दारू आवडते. थोडक्यात काय तर खच्या ग्रुपच्या मेंबरची संख्या वाढलीच म्हणून समजा. ज्याला आवड ती काढतंय पियाला सवड. पण एक मात्र महत्वाचा मुद्दा आहे इथं. काहीही करा पण तब्येत मात्र सांभाळा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देण्यात येणार आहे. तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्डही तपासले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करावा लागेल. वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेला रणवीर अलाहाबादियाच्या सध्या मिसिंग आहे. त्याचं घर आणि फोन सुद्धा बंद आहे. त्यांची पोलिसांची शोधाशोध सुरू आहे. मात्र अलाहाबादियासोबत त्यांचा संपर्क होत नाहीये अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. लव जिहाद आणि धर्मांतरासारखे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना होत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. आपल्या एखाद्या बहिणीला प्रलोभने देऊन धर्मांतर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हिंगोलीत 22 फेब्रुवारीला न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन होणार आहे. या ठिकाणी न्यायालयीन कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला विशेष अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने 4,31,00,000चा कृती आराखडा मंजूर केलाय. यात तब्बल 1,16,70,000 रुपये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जाणार आहे. अमरावतीत महावितरणाकडून तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित करण्यात आल्यात. ग्राहकांकडे 66,92,00,000 रुपयांचं बिल थकीत असल्यानं त्यांची पडताळणी सुरू आहे. कोथरूड परिसरात डुकरांच्या मृत्यूचं सत्र थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये. मागील 2 दिवसात पुन्हा 15 डुकरांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून उपाययोजनांवर भर दिला जातोय. पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या जातात. मात्र या सोयी सुविधांबाबत समस्या उद्भवल्यास प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे महापालिकेने ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती सुरू केली आहे. यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रिय भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात 4 आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत. पुढील 2 महिन्यात हे सर्व बाजार सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील उमरटी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झालंय. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांचं पथक गेलं होतं. त्यानंतर गावातील काही व्यक्तींनी पोलिसांवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच एक कर्मचारी जखमी झालाय. साताऱ्यातील कराड तालुक्यातील कोपर्डे हवेलीत उसाला आग लागल्याची घटना घडली आहे. त्यात 100 एकरहून अधिक उसाला आग लागली आहे. तसंच घटनेत 100 ते 150 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.
वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्याच शनिवारी 850 क्विंटल चिया पिकाची आवक झाली होती. 11 फेब्रुवारीला मुहूर्ताच्या खरेदीवर चिया पिकाला 23,000चा विक्रमी भाव मिळाला. त्यानंतर दर शनिवारी चिया पिकाची खरेदी वाशिमच्या बाजार समितीत सुरू झाली आहे. आता शनी शिंगणापूरच्या देवस्थानासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते. शनिदेवाला आता फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्यात येणार आहे. हा निर्णय का घेतलाय आणि कधीपासून याची अंमलबजावणी होणार आहे, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलाचा अभिषेक. भुवया उंचावणारा देवस्थानचा निर्णय. ब्रँडेड तेलानंच शनिदेव प्रसन्न. महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनी शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. शनिदेवाचा कोप होऊ नये म्हणून शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे. दररोज लाखो भाविक तेल अर्पण करतात. मात्र अलीकडेच संस्थाननं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शनी शिंगणापूर येथील शनिदेवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा असा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतलाय. सुटं आणि मिश्रित तेल भेसळयुक्त असतं, त्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होऊन शिळेची झीज होतीये असा अहवाल अन्न आणि भेसळ समितीनं दिलाय. त्यामुळे शुद्ध आणि ब्रँडेड तेलच शनिदेवाला वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आलाय. शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा आहे. शनिदेवाला सुट्या तेलाचा अभिषेक चालणार नाही. ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. तेलातल्या भेसळीनं शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचा दावा आहे. भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही. दरम्यान विश्वस्त समितीनं आणि भाविकांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात. देवस्थाननी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार 1 मार्च 2025 पासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्यतेलच स्वीकारले जाईल आणि जे नॉन इडिबल तेल असेल ते मंदिराच्या परिसरामध्ये स्वीकारले येऊ देणार नाही, अशा पद्धतीनं निर्णय झालेला आहे. जो तेल बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल. शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असला तरी ब्रँडेड आणि शुद्ध तेलाच्या नावाखाली बाजार मांडून भाविकांची लूट होणार नाही याची विश्वस्त आणि देवस्थाननं खबरदारी घेण्याची गरज आहे. अहिल्यानगरहून सुशील थोरातसह ब्युरो रिपोर्ट.